आप देख रहे हैं LN न्यूज। स्वस्त शिक्षण मिळू शकतो। उशीर आलो त्यामुळे पॉलिटिकल आधी काही झालं नाही। ईव्हीएम हटाव देश बचाव पासून होतो हा तर मुद्दा आहेच की ज्याच्यामुळे सगळ्यांना शंका आहे की काय होतं। पण तुम्ही लोकसभेच्या रिंगणात उतरायला पाहिजे किंवा उतरणार आहात का असं काही तो मला माहीत नव्हता की कारण आता अशी परिस्थिती आहे की सगळेजण एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत। तुमच्यासारखे विचार पुढे आले आणि असं काही येतंय का किंवा असं काही विचार आहे का? आम्ही जे संविधान प्रेमी आहात आणि संविधानाला मानतात आणि त्या सर्व संघटना आणि पक्षांबरोबर आम्ही आहोत आणि शेवटी विप्लव सेना ही राजकीय पक्ष असल्यामुळं या राजकीय पक्षाची राजकीय धोरणं घेऊन आम्ही या इलेक्शनमध्ये उतरणार। कुठून असं काही अजून आमचं तसं कन्फर्म झालेलं नाही। अनेक लोकांची इच्छा आहे की लातूरमधून लढवावी, अमरावतीमधून लढवावी, काही जणांचं म्हणणं आहे औरंगाबादमधून लढवावं। त्याच्यावरती आज महाराष्ट्र कमिटीची बैठक आता झाल्यानंतर होईल आणि त्याच्यामध्ये साधक बाधक चर्चा होईल। त्यानंतर आपणच लढणार लोकसभा किती जागा म्हणजे मी असेल, आमचे दसवाडीकर असतील किंवा आमचे भैया वालेगाव असतील किंवा आमचे जमदाळे असतील, अशी अनेक नावं आमच्याकडे आहेत। त्या नावावरती सुद्धा विचार होईल आणि मग एक दोन असं काही नाही, तसं आता मीटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतरच होईल। नाही, आम्ही स्वभावाने आम्ही तेच मला सांगितलं की जे संविधान प्रेमी लोक आहेत किंवा पक्ष आहेत त्या सर्वांचा एक समूह जे संविधानमधून पाळतात त्यांच्या विरुद्ध एकत्र घेऊन इलेक्शन लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या चर्चा चालू आहे। पक्षवर्धनीचं काम जोरावर सुरू आहे। कोणाचं? तुमच्या पक्षाचं मानधनीचं काम जोरावर सुरू आहे। याच्यासारखे लोक जिल्हा जिल्ह्यातून काढून लागले, त्याच्यामुळे चर्चा आहे, तुमच्या नावाची मोठी चर्चा आहे। नाही, बघू ना आपण प्रयत्न बघा कसं आहे, चर्चा होणं वेगळं पण रिझल्ट मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या इथं आपण पाहिलं असेल की हल्ली राजकारणामध्ये साम दाम दंड हे सर्व वापरलं जातं। त्या सर्व गोष्टीचा विचार करू आणि संविधान प्रेमीची मतं फुटणार नाहीत याची काळजी घेऊन इलेक्शन लढवलं। सर, आत्ताच हा निकाल लागलाय, शिवसेना हा शिंदे गटाकडे गेलाय, या निकालाकडे कसं बघतो? कसं असतं, तळ चाकतो तो पाणी तळ राखतो तो पाणी चाकतो, त्या पद्धतीचा निकाल आहे। सर, ईव्हीएम हटाव या मोहिमेसाठी भरपूर वेळ कमी राहिला आहे, काय वाटतं? नाही, कसं आहे, वेळ फार म्हणजे योग्य वेळेला तिथे अनेक PI सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहेत आणि लवकरच त्याच्यावर माझ्या मते सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा निकाल लागेल। आणि मला आशा आहे सुप्रीम कोर्टाबद्दल की ज्या पद्धतीने जर्मनीमध्ये सुद्धा EVM वर इलेक्शन होत होते आणि तिकडच्या कोर्टाने स्वतः पुढाकार घेऊन जेव्हा EVM बद्दल फारच ऑब्जेक्शन आली तेव्हा त्या जर्मनीमध्ये EVM वर बंदी आणली। त्याचा किंवा या देशाचं पण सुप्रीम कोर्ट गिरवेल अशी मी अपेक्षा करतो। तर शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राला पुरोगामी पत्रकारितेचा एक वारसा लाभलेला आहे, पण सत्ताधाऱ्यांनी नुकतंच एका चॅनलला 30 दिवसासाठी बंद केलंय, लोकशाही चॅनल आहे ते, का केलंय तुम्ही? कारण जाणताच काय सर, सध्याच्या पत्रकारितेकडे कसं बघतात? आता जे पत्रकारिता आहे की हे इव्हेंट मॅनेजमेंट आहे हे मला कळत नाही। कारण ज्या पद्धतीने हे संपूर्ण पत्रकारिता म्हणजे आज आपल्याला चॅनलमधून सर्व दाखवलं जातं ते खरं म्हणजे दुर्दैवी आहे। आणि त्यामुळं खरं म्हणजे आज आपल्याकडचे चॅनल्स हे जणू काही ॲडव्हर्टायझिंग एजन्सी झालेले आहेत। आज जो है नाम विस्तार का दिन है 14 जनवरी, जो है तो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ ऐसा नाम दिया है। आज से 17 साल पहले जो है तो मराठवाड़ा विद्यापीठ कहलाया जाता था। उसके लिए जो है तो बहुत सारा जो है तो आम्बेडकर साहब का नाम देने के लिए जो तो लड़ाई लड़ना पड़ी और कई लोग जो तो उसके अंदर शहीद हो गए। तो आज हमारे सरसेनानी आनंदराज जी आम्बेडकर आके वहाँ पर नाम विस्तार जगह पे आके जो है तो सलामी दे दी और जो है तो अपने महाराष्ट्र कमेटी की भी एक बैठक ले ली। आज उस बैठक को जो है तो मेरा आना हुआ और उस बैठक के अंदर अल्हम्दुलिल्लाह हमारा रिपब्लिकन सेना पक्ष जो तो संवैधानिक पक्ष है और संवैधानिक पक्ष होने की वजह से
पूरे जो तो हमारे महाराष्ट्र कमेटी के अंदर अच्छे तरह से काम हो जाए, इसके लिए हमारे पूरे महाराष्ट्र कमेटी के लोग और सारे विंग के लोग और सरसेनानी आनंदराज अम्बेडकर साहब सूबेदारी गेस्ट हाउस के अंदर जो तो पत्रकार परिषद में शामिल थे, उसलिए मेरा अम्बेडकर औरंगाबाद आना हुआ। और उस औरंगाबाद में आने के बाद मैं भी जो है तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ के जो तो मैं भी वहाँ पे सैर किया, मैं भी वहाँ पे सलामी देके अभी जो तो मैं मेरा आगे दौरे पे निकल रहा हूँ। इसके लिए आज मेरा आना हुआ। असल 17 साल पहले लोगों ने नामकरण करना चाहिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर विद्यापीठ, वो नहीं करके उन्होंने नाम विस्तार किया है।